आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. पॉलिटिकल राहील ते फक्त एका म्हणजे शुभेच्छा. राऊत हे म्हणले, ठाकरे हे म्हणले, शासकीय आज देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा आपण साजरा केला आहे. वेगवेगळी विकास कामं सुरू आहे. शहरात कुंभमेळा अगदी तोंडावर आहे. आपण भाषणामध्ये पण काही योजनांचा उल्लेख केला. कशा पद्धतीने आपण आज देशाच्या स्वातंत्र्याचा 80वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि त्या निमित्ताने सर्वांना मनापासून खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. नाशिक शहरातला प्रश्न आपण विचारलेला आहे, कुंभमेळ्याच्या संदर्भातला विचारला. कुंभमेळ्याची तयारी अतिशय जोरात सुरू आहे. यावेळेला 35,000 कोटीच्या वर 37,000 कोटीपर्यंत आपला आकडा गेलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी केंद्र शासनाने, विशेष करून माननीय पंतप्रधान यांनी आणि राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी, शिंदे साहेब, पवारताई यांनी या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे नाशिक शहरामध्ये सर्वत्र कामं सुरू आहेत, सगळीकडे कामं सुरू आहेत आणि येत्या 4-5 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये कामं पूर्ण होतील आणि नाशिक शहराचा पूर्ण चेहरामोहरा बदलणार आहे. मला वाटतं अतिशय सुंदर असं शहर, स्वच्छ शहर म्हणून नाशिकचं नावलौकिक या ठिकाणी होईल अशी मला खात्री आहे. पण शिवयात्रा आणि रामयात्रा उल्लेख केला, नेमकं काय असणार आहे? शिवयात्रा आणि रामयात्रा अशा दोन पद्धतीने आपण या ठिकाणी कुंभमेळ्याच्या निमित्ताने ही कामं हाती घेतलेली आहेत. सगळं चित्रीकरण त्यांचं त्या ठिकाणी होणार आहे. आमचा सगळा जो इतिहास आहे तो या ठिकाणी दाखवला जाणार आहे. कुंभमेळ्यामध्ये आल्यावर फक्त स्नान करावं अशी कन्सेप्ट यातली नाही आहे, पण लोकांना काही बघायला मिळालं पाहिजे, काही समजलंही पाहिजे, इथल्या पौराणिक कथा कळाल्या पाहिजेत आणि म्हणून त्या दाखवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. भाऊ, आव्हानं काय असले? आज पंतप्रधानांनी पण सांगितलं युवा ही शक्ती आहे देशासाठी. आता आपण जेनजीचे आंदोलनं वगैरे सर्वत्र बघत आहोत. काय आव्हानं महाराष्ट्र सरकारसमोर वाटतायत आपल्या नाशिक जिल्ह्यात? खरं म्हणजे शहरी नक्षलीचं आव्हान आपल्यासमोर मोठं आहे. आज आपण जे बघतोय हे लेफ्टिस्टच्या माध्यमातून, नक्षलीच्या माध्यमातून या देशाला खरं म्हणजे कसा धोका पोहोचेल असा प्रयत्न काही शक्ती या ठिकाणी करतायत. त्यापासून आपण वाचलं पाहिजे. युवकांनी सुद्धा त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. याच्या माध्यमातून असेल, तांत्रिकीकरण असेल, या माध्यमातून युवकांनी पुढे आलं पाहिजे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ड्रग फ्री इंडिया. आज तरुणामध्ये काही अंशी जे सगळं व्यसन पसरतं आहे, व्यसनाधीनता वाढते आहे, ती सुद्धा संपली पाहिजे. आणि म्हणून पंतप्रधानांनी गेल्या आठवड्यातच या संदर्भामध्ये ड्रग फ्री डेला आवाहन केलेलं आहे. मला वाटतं त्याचं अनुकरण आपण सगळ्यांनी या ठिकाणी केलेलं पाहिजे, सगळ्यांनीच केलं पाहिजे. शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक मोठी पावलं सरकारने उचललेली आहेत, त्यांना मदत आपण या ठिकाणी करतो आहोत. नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात वारंवार येत आहेत. खूप अतिवृष्टी काही ठिकाणी होते, कुठे गारपीट होते, कुठे वादळ येतं आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग यामुळे सगळे उद्भवतं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की निसर्गाचं जतन आपण या ठिकाणी केलं पाहिजे. झाडं लावली पाहिजे, झाडं जगवली पाहिजे, जेणेकरून अशी आपत्ती आपल्याकडे येणार नाही. हे सगळे आपल्या समोरचे संकट आहे. प्लास्टिकपासून मुक्तता हे मोठं संकट आपल्याकडे प्लास्टिकचं आहे. मला वाटतं त्यातून मुक्तता करायची असेल तर सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आमदार आदित्य ठाकरे 2 दिवसापूर्वी नाशिकचे खड्डे बघण्यासाठी आले होते. महापालिकेत येऊन गेले ते. सोमवारी आता संजय राऊत नाशिक महापालिकेवर मोर्चा काढणार आहे. हा एक राजकारणाचा भाग आहे, राजकीय भाग आहे, त्यांनी ते करावं. पण आपण बघतायत, आपण स्वतः बघतात, आपण नाशिककर आहात, किती फास्ट स्पीडमध्ये, अतिशय गतीने आम्ही एक खड्डे या ठिकाणी बुजवतो आहोत. रात्रंदिवस काम चाललेलं आहे. आमच्या महापौर या ठिकाणी आहेत, आमच्या कमिशनर या ठिकाणी आहेत, त्यांचे सर्व आमचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, रात्रंदिवस काम करत आहेत. खूप पाऊस पडल्यामुळे यावेळेला खड्डे जास्त आले, ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर कुंभाचे कामे आम्ही सगळे रस्ते नाशिक शहरातले आता आम्ही कॉन्क्रिटीकरण त्याचं करतोय की पुढचे 40-50 वर्षाला खड्डा पडणार नाही. आणि म्हणून एक साईड सुरू आहे,
वाहतूक एक साईड बंद आहे आणि बंदकडे सगळी अप अँड डाऊनची दोन्ही वाहतूक सुरू असल्यामुळे पाऊस खूप असल्यामुळे खड्डे पडलेले होते, हे खरं आहे. पण आता ते खड्डे जवळपास आम्ही 80% वर हे बुजवलेले आहेत. येत्या 4-5 दिवसामध्ये खड्डेमुक्त नाशिक आम्ही त्या ठिकाणी करू. पण खऱ्या अर्थाने जेव्हा सगळं काम पूर्ण होईल त्यावेळेलाच नाशिक शहराचा खरंच चेहरा मोहरा बदलणार आहे. आम्ही अंतर्गत जे रस्ते आहेत कॉलन्यामधले त्याच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री मोदयांकडून आता पैसे मंजूर करून घेतलेले आहेत. ते सुद्धा आम्ही आता तात्काळ करायला हाती घेणार आहोत. अहो, बनावट वर्क ऑर्डरच्या कुंभमेळ्याच्या निघाल्या त्यामध्ये आणखी आरोपींना अटक करण्यात आली आहे. आपल्यावर देखील थेट आरोप केले जातात. 6 आरोपींना आतापर्यंत अटक केलेलं आहे आणि खरं तर यामध्ये अनेक जण जामनेरमध्ये आहेत. हे सगळं घटना घडत असताना भाऊ आपल्याला काही कल्पना नव्हती का आणि आपल्याला कधी कळालं हे नेमकं? मला ज्यावेळेला ही गोष्ट कळाली, संभाजीनगरचे काही लोक माझ्याकडे आले की बाबा हे अशी वर्क ऑर्डर मला मिळालेली आहे, तुम्हाला कोणी दिली? त्यांनी 4-5 नावं सांगितले मला, 5-6 लोकांची नावं सांगितले. ते 6 लोक 7 लोक अजून 2-3 त्याच्यावर आरोपी मला वाटतं भेटतील. पण यामध्ये मला असं वाटतं की जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. मला ज्यावेळी संभाजीनगरचे ठेकेदार माझ्याकडे आले त्यावेळेला मी लगेच या ठिकाणी आमचे अध्यक्ष आहेत गेडाम साहेब, त्यांच्या सहीने ते पत्र होते, मी त्यांना विचारणा केली. त्यानंतर CP आहेत आमचे कर्णिक साहेब, त्या दिवशी सुदैवाने बैठकही होती मुंबईला. मुख्यमंत्री मोदयांच्या कानावर मी गोष्ट घातली. CP आम्ही आयुक्त आम्ही बसून त्या ठिकाणी ते सगळं वर्कआउट बघितलं. त्या दिवशी फेक होत्या, बोगस होत्या आणि म्हणून तात्काळ त्याच्यावर गुन्हा नोंदणी संदर्भामध्ये मी CP साहेबांना या ठिकाणी सांगितलं आहे. मुख्यमंत्री मोदयांनी सूचना दिल्या आणि कोणालाही स्पेअर करायचं नाही. माझा आहे एक दूरचा नातेवाईक आहे, त्याने ती चोरी केलेली आहे आणि तो त्याचा थोडा तो तसा या बाबतीमध्ये सराईत आहे, ते सगळ्या गावाला माहीत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी तो असेल, त्याच्याबरोबर काही लोक आहेत, धुळ्याचं कोणी एक जनाब आहे, या लोकांनी मिळून हा सगळा गुन्हा केलेला आहे. त्यांना आता तात्काळ अटक करण्यात आलेली म्हणजे त्यांना कळायची. आताच आम्ही त्यांना काही लोकांना ताब्यात घ्यायला सांगितलं होतं, त्यांना ताब्यातही घेतलेलं आहे. 2 महिन्याआधी मुंबईच्या काही लोकांनी असाच प्रयत्न केला. 3 गुन्हे त्यांच्यावरही दाखल झालेले आहेत. त्यांनी सुद्धा अशा फेक वर्क ऑर्डर या ठिकाणी दिलेल्या होत्या. मला वाटतं ही प्रवृत्ती आहे आणि या अशा प्रवृत्तींना ठेचलं पाहिजे. नाही तर अन्यथा असं कोणत्याही कामाचं काम निघालं की लोक बोगस वर्क ऑर्डर देत राहतील. त्यांनी समोरच्यांना फसवलं, ठेकेदारांना, त्याच्यावर काही पैसे घेऊन टाकले. आता ते बिचारे ओरडत फिरतायत. पण त्यांनी सुद्धा मला असं वाटतं त्यांनी सुद्धा पाहूनच हे केलं पाहिजे. तुम्ही जर 100 कोटी रुपयाची त्या ठिकाणी वर्कआउट घेतला तर तुम्ही काही टेंडर भरलं होतं का? त्याला काही आधार आहे का? काहीच नाही. तर तुम्ही 1 रुपया भरत नाही, कुठे काही तुमची अनामत रक्कम भरत नाही, टेंडर नाही आणि बिना टेंडरने तुम्ही त्यांना पैसे देतात आणि वर्क ऑर्डर घेतायत. मला वाटतं त्यांची चूक आहे. अशा पद्धतीने कोणी फसू नका. पण जे कोणी असतील त्याच्यामध्ये माझा नातेवाईक विषय किरकोळ आहे, हा वारंवार अशा गोष्टी करत असतो, हा याचा त्याचा हातखंडा आहे. पण हा माझा दूरचा नातेवाईक हे खरं आहे, हे मान्य केलेलं आहे. आपल्यावर आरोप केले अशा स्वरूपाचं करतात आणि वारंवार अशा स्वरूपाच्या जर घटना घडत असतील तर याच्यामध्ये काही एसओपी ठरवणार आहात? आता मला तुम्ही सांगा, तुम्ही आता घरात बसून उद्या टेंडर निघालेत आणि तुम्ही घरात बसून छापून घेतले सर्टिफिकेट, हे घ्या वर्क ऑर्डर, त्याला पण कोण थांबवू शकणार आहे? तसं थांबवणार आहात. जो घेणार आहे हे त्यालाही कळायला पाहिजे की मी टेंडर न भरता 100 कोटीचं काम कसं काय भेटतंय मला. मी EMI भरत नाही 1 रुपया आणि मला वर्क ऑर्डर भेटते. म्हणजे हे मला वाटतं दोन्ही त्याच्यामध्ये दोषी आहेत. असंही करून आपण आपली फसवणूक कसं काय करू शकतो? जो माणूस 100-150 कोटी रुपयाची वर्क ऑर्डर घेतोय आणि ती पोलीस डिपार्टमेंटची, त्यांना जेवण, त्यांना मॅट्रेस, त्यांना पिलो, त्यांना कॉट, त्यांना पाणी, आणि तुम्ही अशा वर्क ऑर्डर घेता तर त्याची चौकशी सुद्धा करत नाही. आता 10 लाखाच्या वर असं म्हणजे 10 लाखाची सुद्धा वर्क ऑर्डर लागते ना, पण तुम्ही असं न बघता 100 कोटी रुपयाच्या सगळीकडे ऑर्डर घेतात. मला वाटतं हा इथं शुद्ध मूर्खपणा आहे. तुमच्यावर थेट विरोध आणि शंका साधतायत की याच्या मागचे तुम्ही आहात. आता माझा दूरचा नातेवाईक आहे तो सराईतच त्या बाबतीमध्ये. आता यामध्ये कोणी काय म्हणत असेल तर मला, आता अनेक असे लोक आहेत, मंत्री झालेत, त्यांच्या घरामध्ये लोकांना अटक झाली, मी त्यांचा नामोल्लेख करत नाही, त्यांचे सख्खे जेलमध्ये गेले, मग त्यांना काय म्हणायचं? हा तर दूरचा आहे. आणि मी आधीच सांगितलं, मीच त्याची सर्वप्रथम मीच त्याची कंप्लेंट केली त्या ठिकाणी. हे सगळं एक्सपोज व्हायच्या आधी मी कंप्लेंट केली, प्रेस घेऊन आपल्यालाही सांगितलं की असं असं नाशिकमध्ये घडलेलं आहे. आता याच्यात तसा माझा काय गुन्हा मला समजत नाही, पण आता हे विरोधकांना विरोध करायचा आहे, त्यांना गदारोळ करायचं आहे आणि म्हणून मग ते अशा गोष्टी करत असतात. तुम्ही म्हणताय तो दूरचा नातेवाईक आहे, मात्र सोशल मीडियावर तुमचे आणि त्याचे काही फोटो आता व्हायरल होत आहेत. कोणाचे? दूरचा नातेवाईक. अरे माझ्याबरोबर तर चांगले सगळे, माझ्याबरोबर तर सगळे लोक फोटो काढतात. आपण बघितलं देशातल्या सगळ्यात मोठ्या म्हणजे मोठमोठ्या नेत्यांबरोबर अनेक लोक आहेत, त्यानंतर दिसतात की हा तर गुन्हेगार आहे मोठा, बरोबर आहे की नाही? बॉम्ब ब्लास्ट मधले लोक सुद्धा मोठ्या नेत्यांबरोबर विमानात बसलेले आपण बघितलेत, फोटो काढलेले बघितले, त्याच्या लग्नात नेते लोक जात आहेत.
आता हा जामनेरमधलाच आहे, ही वस्तुस्थिती आहे. तो माझा दूरचा नातेवाईक हे करा, एखादा दुसरा फोटो असेलही खरं म्हणजे वर्षानुवर्ष त्याची म्हणजे भेट नसते, कारण हा कसा आहे सगळ्या गावाला माहीत आहे, असं माहिती आहे कसा आहे म्हणून. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एखादा दुसरा फोटो असेल घरगुती कार्यक्रमातला का कसला कुठला मला नाही आठवत त्याचा माझा फोटो आहे, पण असेल तर याचा अर्थ मी गुन्हेगार आहे असं ठरू शकता का आपण. म्हणून मी सांगितलं की असे फोटो आमच्याबरोबर आज सकाळपासून माझ्याबरोबर 1000 फोटो निघाले असतील, 500 फोटो निघाले असतील घरी असल्यापासून, फेटा बांधल्यापासून. मग आता कोणी काही उद्या काही केलं काही कुकर, त्याला आमचा दोष आहे का. भाऊ गेल्या काही फडणवीस केंद्रात शिक्षण मंत्री होणार बनावट पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत अशी चर्चा आहे. बाबांना काय स्वप्न पडले असेल तर मला माहीत नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये वारंवार भूकंपाचे धक्के बसत आहेत. काल देखील 24 तासात 2 वेळा धक्के जाणवले होते. त्यामुळे त्या सगळ्या पट्ट्यातले जे आदिवासी नागरिक आहेत त्यांच्यामुळे भीतीचं वातावरण आहे. नाही, खरं आहे, गेल्या 2-3 महिन्यामध्ये अनेक वेळा धक्के भूकंपाचे या ठिकाणी बसत आहे. काही ठिकाणी घरांना सुद्धा काही अंश थोड्या प्रमाणामध्ये मोजक्या तडे गेलेले आहेत, काही ठिकाणी जमिनीसुद्धा भेगा पडलेल्या आहेत. या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये सुद्धा चर्चा यावेळेला झाली. माननीय मुख्यमंत्री स्वतः या संदर्भात त्यांनी सगळी माहिती घेतलेली आहे. केंद्र सरकारची जी यंत्रणा आहे आर्थिकच्या बाबतीमध्ये त्यांना सुद्धा त्यांच्याशी सुद्धा बोलणं झालेलं आहे. अतिरिक्त मशीन त्या ठिकाणी लावणं, त्या ठिकाणी भूकंप झालाच तर काय काळजी घ्यायला पाहिजे, काय करायला पाहिजे, त्याच्यापूर्वी काय केलं पाहिजे, या सगळ्या अवेअरनेस सूचना या आम्ही त्या ठिकाणी आता देणार आहोत. आणि त्याचबरोबर हे का होतंय हे सुद्धा शोधून काढणं गरजेचं आहे. पण या सगळ्या भूगर्भातल्या हालचाली आहेत, आपण बघताय तिथं नैसर्गिक आपत्ती खरं म्हणजे ही. आणि त्या संदर्भामध्ये खरं म्हणजे आता काळजी घेणं, काय केलं पाहिजे, काय करायला लोक अगदी शाळेतल्या मुलांपासून महाविद्यालयातल्या मुलांपासून सगळ्यांना त्याचं जाणीव करून देणं हे महत्त्वाचं आहे. आणि ते आम्ही आता सुरू केलेलं आहे. भाऊ भूगर्भात आता अधिकाऱ्यांनी महासिंहस्थ कुंभमेळा एक अशा पद्धतीचं ब्रँडिंग सुरू केलेलं आहे. पण त्या महासिंहस्थ कुंभमेळ्याला साधू महंतांचा विरोध आहे. कारण महासिंहस्थ असं कोणतेही धार्मिकमध्ये जे उल्लेख नाही, त्यामुळे कुंभमेळा असं उल्लेख करावं असं एक मागणी होतं. ठीक आहे, ती मागणी झालेली आहे. महाकुंभ ज्यांनी म्हटलं सिंहस्थ महाकुंभ तसा उल्लेख आम्ही करू, त्यात काही आपल्याला अडचण नाही आहे. शब्द मागे पुढे करत असेल त्याला काही आमची हरकत नाही, ते आम्ही करू. भूगर्भात हालचाली चालू आहे, त्याच्यामुळे भूकंप होत आहेत. राजकारणातही काही हालचाली चालू आहेत का राष्ट्रीय भूकंप होण्याची शक्यता? आमच्या हालचाली चालूच राहतात, ते आपण बघतायत, त्या कोणी थांबू शकत नाही. महापौरांच्या विरोधात एक बैठक झाली, पंचवीस सगळ्या सहकार्यांची. आपण तिकडे काट होणार आहे का सगळ्या सहकार्यांची? कुठलीही बैठक महापौरांच्या संदर्भामध्ये नव्हती. किट्टी फिटीची काहीतरी ती बैठक होती. मला सगळ्या महिलांनी त्या ठिकाणी सांगितलं, ज्यांच्या घरी होती त्यांनी मला सांगितलेलं आहे. उगाच या अफवा पकडत येत आहेत, त्याला काही अर्थ नाही आहे. ज्या पद्धतीनं काम सुरू आहे अशा स्वरूपानं एखाद्या पद्धतीनं अशा स्वरूपाचा गैरसमज निर्माण करून त्यांच्या एकूणच जे काही काम सुरू आहे त्याला डिवचण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो. कुठला पक्षातूनच महापौर ज्या पद्धतीनं काम करत आहे त्या कामालाच अशा पद्धतीने डिवचण्याचा अजिबात नाही. आम्ही सगळे एक संघ आहोत, एकत्रित आहोत. अगदी त्या किटीच्या बैठकीच्या निमित्ताने सगळ्या महिला जमलेल्या होत्या असं मला माहीत आहे. ज्यांच्याकडे जमल्या त्यांनी मला सांगितलेलं आहे. त्यामुळे असं कुठेही याच्यामध्ये 1% सत्यता नाही आहे, 1% सुद्धा नाही. ज्या महिला त्या ठिकाणी गेल्या त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तर एकत्रित झालो होतो, आमची वेगळी मिटिंग होती. त्या संदर्भामध्ये कुठेही महापौरच्या विरोधात किंवा कुठल्या प्रशासनाच्या विरोधात या म्हणण्याला कुठलाही अर्थ नाही. ते वाईट यांचं वाटतंय नागरिकांना. भाजपमध्ये आधी कधी असे प्रकार घडलेले नव्हते, पण ते आता घडायला लागले. अशा चर्चा पण कधी मला वाटतं आता महिलांनी एकत्रित यावं, एका ठिकाणी पार्टी करावी किंवा समजा काही कारणाने एकत्रित यावं. याला काय आधी घडलं नव्हतं ना आधी घडलं होतं असं मला काही समजत नाही. असं समजण्याचं कारण पण नाही आहे. असा कुठला विषय नव्हता. त्यांच्या घरी चहापाण्यात एकत्र जमलेल्या होत्या, ही वस्तुस्थिती आहे. हे त्यांनी मला सांगितलं. आणि तुम्ही जे नाव मला कळाले त्यांनी सगळ्यांनी मला फोन भाऊ असं काही संबंध नाही. या वावड्या उठल्यानंतर काही संबंध, ज्याच्या घरी होतं त्यांनी सांगितलं आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे. श्रावण महिना सुरू झालेला आहे. त्र्यंबकेश्वरचा रस्ता भाविकांसाठी अत्यंत हालाखीचा झालेला आहे. आपल्या अधिकाऱ्यांना काय सूचना असतील तत्काळ दुरुस्त? मला वाटतं रस्त्याचं काम अतिशय गतीने सुरू आहे. अजून त्याला गती द्यावी अजून अशा सूचना आम्ही ठेकेदाराला दिलेल्या आहेत. पण आपला टार्गेट कुंभमेळा आहे. आता एवढा मोठा रस्ता होणार आहे तर त्याला वेळ लागणार आहे. तो की असं लगेच श्रावणात करून टाका आणि भाद्रपदात करून टाका असं होणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की आपलं टार्गेट कुंभमेळा आहे. कुंभमेळ्यापर्यंत आपण तो रस्ता पूर्ण करू. आता एक साईड पूर्ण झालेली आहे, एका साईडने वाहतूक सुरू आहे, दुसऱ्या रस्त्याचं काम सुरू आहे. मला वाटतं 4-6 महिने लागतील, 4-5 महिने लागतील अजून त्या रस्ता, कारण हा मोठा रस्ता आहे, लांबी मोठी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की 4-6 महिन्यामध्ये हा रस्ता पूर्ण होईल. कुंभमेळ्याच्या 5-6 महिने आधीच हा रस्ता पूर्ण होईल आणि तो आपण वापरायला मोकळा. कुंभ मेले का ध्वजारोहण होने वाला है, कुंभ मेले का ध्वजारोहण होने वाला है आने वाले वक्त में. इससे पहले सड़कों पर दरारें गिरी तो उसको लेकर क्या कहना चाहिए? काय गिरी
कुंभ मेले का ध्वजारोहण होने वाला है आने वाले वक्त, हाँ, तो उसके पहले ही जो कुंभ मेले की जो सड़क बनी उसको दरारें गिरी, तो उसको लेकर आप क्या करेंगे? रस्त्याला रस्ते तड़े गिले। तो मुझे लगता है ऐसे कहीं नहीं है, एक आध दो जगह हुआ भी होगा, तो मुझे लगता है उसको पूरा रास्ता तोड़ के नया बनाने के हमने कहा है। हमारे आयुक्त है, हमारे महापौर वहाँ पर गए भी थे और बहुत अफोर्डेबल 25 जगह काम हुआ। तो एक थोड़ा सा एक 25 फीट का रास्ता थोड़ा खराब हो गया था, उखड़ गया था। तो लेकिन मुझे लगता है क्वालिटी के बारे में हम लोग कोई कॉम्प्रोमाइज़ नहीं कर रहे हैं। IIT है, टाटा कंपनी है, ऐसे सब ट्राई पार्टी हमारा सब चेकिंग चल रहा है, इसमें कोई कॉम्प्रोमाइज़ नहीं है। रास्ता कितना भी बिलो गया हो, कुछ भी हो, टेंडर कैसे भी हो, लेकिन क्वालिटी के बारे में हमारे पास कोई कॉम्प्रोमाइज़ नहीं है। कॉन्ट्रैक्टर से हम अच्छा काम कर ले रहे हैं और कॉन्ट्रैक्ट भी अच्छा काम कर रहे हैं। भाऊ आज दूसरी बार राहुल गांधी और मल्लिकार्जुन खड़गे कार्यक्रम में उपस्थित नहीं थे। दिल्ली में झंडा वंदन का कार्यक्रम में राहुल गांधी और मल्लिकार्जुन खड़गे हाजिर नहीं थे कार्यक्रम में दूसरी बार। नहीं, उनको समय नहीं उसके लिए, उस बात के लिए उनको समय नहीं। राहुल गांधी को अलग काम के लिए समय है आजकल वो बहुत बिजी है। आजकल जोकर का काम वो कर रहे हैं, वो भूमिकाओं निभा रहे हैं, तो इसलिए 15 अगस्त के लिए उनके पास समय नहीं है। और आप रोज देख रहे हैं कैसे कैसे हरकतें वो कर रहे हैं, बचपना हरकत कर रहे हैं, जोकर की भूमिकाओं निभा रहे हैं। मुझे लगता है इसी काम में वो व्यस्त है, उनको फ्लैग होस्टिंग के लिए समय नहीं है, स्वतंत्रता दिन मनाने के लिए उनके पास समय नहीं है। संजय राऊत काँग्रेसचं शिबिर होत आहे नाशिकमध्ये, काँग्रेसचं देशव्यापी शिबिर होत आहे महाराष्ट्र काँग्रेसचं नाशिकमध्ये होत आहे। राहुल गांधी त्याला उपस्थित राहणार आहे। दोन दौरे पुणे आणि नाशिक राहुल गांधींचे महाराष्ट्रात होते। चालेल, त्यांचं काही शिबिर असेल तर त्यांनी यावं, त्यांचं स्वागत आहे नाशिक शहरामध्ये, त्यांचं स्वागत आहे। पण मी पुन्हा सांगेन की लोकांचा विश्वास फक्त महायुतीवर आहे, NDAवर आहे, लोकांचा विश्वास माननीय मोदीजींवर आहे, राज्यामध्ये देवेंद्रजींवर आहे। त्यांनी किती आयोपस केली तर त्यांना कुठलंही राज्य त्यांच्या हातात येत नाही। आपण बघितलं असेल स्वतःच्या बळावर त्यांचं देशामध्ये एक सुद्धा राज्य नाही आहे, इतकी वाईट अवस्था त्याची झालेली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं सगळं मिमिक्री करण्यापेक्षा त्यांनी संघटनेचं काम अधिक चांगलं केलं पाहिजे। राज्यामध्ये सुद्धा काँग्रेसची अवस्था काय आहे, 4 नेते, 4ची तोंड एकमेकाच्या बाजूला नाही आहेत, सगळे विरोधी बाजूला आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी आता संघटनेकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याची गरज आहे। फक्त हे नकलाकार जो चाललेला आहे सगळा प्रकार, हा त्यांनी बंद केला पाहिजे। मनोहर भिडे म्हणतात राष्ट्राचा ध्वज हा भगवत असला पाहिजे, संभाजी भिडे म्हणतात राष्ट्राचा ध्वज हा भगवत असला पाहिजे। तर ते त्यांचं मत असू शकतं, मी काय बोलायचं। यूपीटी की तरफ से संजय राउत हाँ, यूपीटी बाहर से निकाल रहे हैं संजय राउत। तो निकालने दो ना, उनको काम क्या बेचारों को। अभी उनका तो कोई महापालिका बची नहीं है, हर महापालिका में उन्होंने जाना है। एक भी महापालिका उनके पास नहीं है, एक भी राज्य में एक भी महापालिका उनके पास नहीं है। अपोजिशन में वो बैठे हैं, उन्होंने बिल्कुल हर महापालिका में जाकर उन्होंने बैठना चाहिए, अनशन पे बैठना चाहिए, आंदोलन करना चाहिए। सामने खाली बूम के सामने बेहुदा बातें करने से तो अच्छा है कि वो जाके थोड़ा फील्ड पे काम करे। उससे तो भी 2-5 नगर से हो गया, 1-2 नगर पालिका उनके हाथ में आ जाएगी, महापालिका तो आएगी नहीं। जिला परिषद है, अभी कोशिश करना चाहिए उन्होंने कि एक हाथ महापालिका हमको मिलेगी, अपने एखादी जिला परिषद हमें मिलेगी, पंचायत समिति हमारे पास आएगी। लेकिन ये सब बातें छोड़कर वो अपना वक्त फिजूल बातें करने में, बकवास करने में गंवा रहा है। आज आपण जिल्ह्यातलं ध्वजारोहण खूप कार्यक्रम आहेत। लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका।